आमची मागणी मनोहर भिडेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। महिलांचा अपमान केल्यासंदर्भात त्याही पुढचा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ज्या स्वातंत्र्याबद्दल त्यांनी अपशब्द वापरले, अनेक स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या घराची राख रांगोळी केली, जीवाचं बलिदान दिलेलं, त्या स्वातंत्र्याबद्दल मनोहर भिडे जर ह्या पद्धतीने बोलत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। याने आमचं बोलणं आहे भारतीय जनता पक्षाला, तुम्हाला राहुल गांधींचे शब्द लागतात। आम्ही हेच सांगतोय की मनोहर भिडे म्हणजे हिंदू समाज नाही, तो कोण बोलणारा महिलांबद्दल की असं आवरलं पाहिजे तसं आवरलं पाहिजे। अरे तू तुझ्या बायकोला नाहीला सांग ना, आमच्या आई बहिणींना तू सांगणारा कोण आहे? बरं, तुम्ही जे पोस्टर आणलं होतं ते पोस्टर पोलिसांनी का आता नेलंय? आम्ही त्याच्या आमच्या महिलांनी जोडो मारो आंदोलन बरोबर त्याच्या मिशा कापण्याचं काम केलेलं आहे। ज्या माणसाला महिलांचा सन्मान करता येत नाही त्याला मिशा ठेवण्याचा अधिकार नाही असं आमची समज आहे। पण पुढची मागणी काय? त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। दोन, एक महिलांचा आणि एक राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षापासून ज्या ज्या जागी मनोहर भिडे भेटेल तिथं त्याच्या मिशा कापल्या जातात। पण जेव्हा आम्ही हा प्रश्न भाजप नेत्यांना किंवा सत्ताधाऱ्यांना विचारतोय त्यांनाही कुठलं यावर उत्तर देता येत नाहीये, म्हणजे सत्ताधाऱ्यांचा भिडेंना पाठिंबा आहे का? भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी पहिल्यापासून मनोहर भिडेला पाठीशी घालतात। आपल्याला कल्पना असेल व आताच पालख्या गेल्या, त्या पालख्यामध्ये सुद्धा तलवारी घेऊन त्यांचे लोक घुसलेली होती। आज वैष्णवांचा तो महामेळावा आहे। ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांनी समतेचं सांगितलंय, तलवारी घेऊन लढण्यासाठी नाही सांगितलं। वारीमध्ये तलवारी घेऊन तुम्ही जाता तिथंच तुमची संस्कृती कळते, म्हणून त्याचा धिक्कार आहे। पण ज्या ठिकाणी तुम्ही आता आंदोलन केलंय त्याच ठिकाणी भाजपचं एक पोस्टर या ठिकाणी लागलेलं आहे की राहुल गांधींचं एक चलचित्र आहे आणि त्याच्यावर फुली मारण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने राहुल गांधींनी संसदेमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं, तुम्ही चेहरा बघितला पाहिला होता पंतप्रधानांचा, आणि त्यांनी स्पष्ट केलं की ज्या हिंदूंच्या नावावर तुम्ही हिंसा करता, ज्या हिंदूंच्या नावावर तुम्ही भीती दाखवता ते तुम्ही हिंदू नाहीत। हिंदू असं कधीच करत नाही हे त्यांना सांगायचं होतं। पण आता भारतीय जनता पक्षाकडे कोणता मुद्दा राहिला नाही, म्हणून शब्दाचं कसं फिरवाफिरवी करायची हे नॅरेटिव्ह तयार करतात, पण लोकांनी त्याला भीक घातली नाही। आता हे तिनके को डुबने का सहारा आहे म्हणून हे सगळं चाललंय। परत एकदा सांगतो की हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही, हिंदू हा इतर समाजाचा आदर करतो, हे आमच्या राहुल गांधींना। भाजप शहर अध्यक्षांनी असे पोस्टर शहरभर लावलेले आणि भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतो। ते मर्डर त्याचा करणार होत, त्याला विचारा तुझं वागणं काय, नंतर फिर। तू फिरू शकतो का एकटा असा? तू नाही फिरू शकत, तुझी कधी तू मरशील माहिती आहे, कारण तुझे कर्म तशी। पोलीस संरक्षण घेऊन फिरतात, बॉडीगार्ड घेऊन फिरतात, का फिरतात? कारण तुम्ही कर्मच तशी केलेली आहे आणि जे कर्म तुम्ही कराल तसं तुम्हाला भोगावं लागणार। एक